नमस्कार, मी कांचन नागवेकर रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला शेकट्याच्या शेंगाची सुकी भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते। या 2 मोठ्या शेंगा होत्या, त्या मी स्वच्छ धुवून त्याची सालं अशी काढून घेतले आणि उभे कापून घेतले। त्यानंतर 1 छोटा चमचा राई, छोटा चमचा जिरं, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, कढीपत्त्याची 7-8 पानं, मीठ घेतलं आहे, जिरे पावडर 1 छोटा चमचा, त्यानंतर हिंग घेतले 1 छोटा चमचा, धणे पावडर 1 छोटा चमचा, हळद घेतले 1 छोटा चमचा, किचन किंग मसाला 1 मोठा चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर 1 मोठा चमचा, खोबरं घेतलं मी ओला नारळ 2 चमचे, कोथिंबीर 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। इथे मी पाणी घेतलं आहे आणि तेल। इथे मी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातले आहे फोडणी करता। तेल आपलं गरम झालं आहे। आता आपण यात राई घालूया। गॅस मी बारीक ठेवली आहे। राई आपली तडतडली आहे। आता जिरं घालूया, त्यानंतर कढीपत्ता, हिंग, ओल्या मिरच्या आणि आता कांदा घालूया। आपल्याला आता हा कांदा मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे मंद आचेवर। कांदा आपला मऊसर झालाय। आता आपण यात शेंगा घालूया, त्यानंतर मीठ घालूया आणि एकदा परतवून घेऊया। आता इथे मी मंद आचेवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवते। 2 मिनिटं आपली झाली आहे, झाकण काढते। यात आपल्याला सगळे मसाले घालायचे। हळद, किचन किंग मसाला, धणे पावडर, जिरा पावडर, काश्मीरी लाल तिखट। जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल ना तर तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता। आता यात आपण थोडं पाणी घालूया। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलंय। पाऊण ग्लास मी पाणी घातलं याच्यामध्ये। आता इथे आपण 10 मिनिटं याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस थोडी मी मीडियम ठेवते। 10 मिनिटं आपली झाली आहे, झाकण काढते। आपल्या शेंगा शिजले आहेत, कलर चेंज झाला आहे शेंगाचा, हे बघा तुम्ही ते बघू शकता। आता मी यावर खोबरं घालते आणि थोडी कोथिंबीर। आता आपली भाजी तयार आहे शेंगाची। मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला एका डिशमध्ये सर्व करून दाखवते। आपली शेकट्याच्या शेंगाची सुकी भाजी तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा। त्याचप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।